नमस्कार. आज आपण एका खास व्यक्तिमत्वाच्या सुरुवातीच्या काळात डोकावणार आहोत. कानिफनाथ. आपल्याकडे काही माहिती आहे कानिफनाथांचे बालपण आणि त्यांची घडण यावर आधारलेली? त्यातूनच बोलूया. कानिफनाथांना आपण ओळखतो नवनाथांपैकी दुसरे नाथ म्हणून. त्यांना कृपानाथ किंवा कृष्णनाथ असंही म्हणतात. पण कानिफनाथ हे नाव जास्त ऐकतो आपण. अगदी. आणि नाथ संप्रदायात तर योग, तंत्र, अद्वैत साधना याचे ते महत्वाचे मार्गदर्शक मानले जातात. आज आपण काय करूया, त्यांच्या बालपणाच्या ज्या कथा आहेत ना, त्यातून त्यांची जडणघडण कशी झाली आणि नाथ परंपरेत त्यांच्या बालपणाला एवढं महत्त्व का दिलं जातं हे जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. कारण सुरुवातच मुळी रंजक आहे. त्यांच्या जन्माबद्दलच दोन वेगळ्या कथा मिळतात, नाही का? एकीकडे सांगतात की जन्म महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी राजघराण्यात झाला, क्षत्रिय कुळात, पण काहीतरी संकट आलं राज्यावर आणि मग जन्मानंतर लगेच त्यांना राजवाड्यापासून दूर नेलं. बरोबर, ती एक बाजू झाली. आणि दुसरीकडे काय आहे तर एक अशी परंपरा आहे जी म्हणते की त्यांचा जन्म हा सामान्य माणसांसारखा नाही झाला, तर ते दैवी कृपेने किंवा योग सामर्थ्याने प्रकट झाले. नाथ परंपरेत अशा अलौकिक उत्पत्तीच्या कथा खूप ऐकायला मिळतात अनेक सिद्धांबद्दल. या कथा काय करतात तर त्यांचं जे असामान्यत्व आहे ना ते अधोरेखित करतात. पण मग या दोन्ही कथा, म्हणजे एकीकडे राजपुत्र, दुसरीकडे दैवी प्रकटन, यात थोडा विरोधाभास वाटतो की नाही? की याचा काही वेगळा अर्थ घ्यायचा असतो, म्हणजे प्रतिकात्मक? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं का. अनेकदा काय होतं, या कथा शब्दशः नाही घ्यायच्या असतात. त्यांचं प्रतिकात्मक महत्त्व बघायला हवं. राजघराण्याचा उल्लेख कदाचित त्यांच्यातील एक नैसर्गिक नेतृत्व किंवा क्षात्रवृत्ती दाखवत असेल, आणि दैवी प्रकटन ते त्यांच्या आध्यात्मिक उंचीवर आणि सांसारिक गोष्टींपासून ते कसे अलिप्त होते यावर जोर देतं. अच्छा, म्हणजे जन्माच्या कथानितकाच महत्वाचा भाग आहे तो म्हणजे त्यांची जडणघडण. मग वाढवलं कोणी त्यांना? कुठेतरी माया नावाच्या सिद्ध योगिनींचा उल्लेख येतो, बरोबर? हो, काही कथांमध्ये तसा उल्लेख आहे की माया नावाच्या योगिनींनी त्यांचं संगोपन केलं आणि लहानपणापासूनच योग, ध्यान, तंत्र याची ओळख करून दिली. पण त्यांचे जे मुख्य गुरु आहेत ते जालंधरनाथ, त्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे. जालंधरनाथांनीच कानिफनाथांना दीक्षा दिली, म्हणजे रीतसर नाथ संप्रदायात घेतलं आणि परंपरेचं जे काही सर्वोच्च ज्ञान होतं ते दिलं. आणि असं पण ऐकलंय की अगदी लहान वयातच त्यांना गुरुकृपेनं सिद्धी प्राप्त झाल्या होत्या म्हणे. म्हणजे या अलौकिक शक्ती वगैरे लहानपणीच एवढं सगळं कमाल आहे. म्हणूनच ना, त्यांच्या जन्माबद्दल किंवा घराण्याबद्दल आपल्याला काही ठोस ऐतिहासिक पुरावे मिळत नाहीत. पण तरी त्यांचं बालपण, त्यांची वाढ हे खूप वेगळी एक योगिक प्रक्रिया मानली जाते. आणि हे नाथ परंपरेच्या मूळ विचारांशी एकदम जुळतं. तिथे जन्माला महत्त्व नाहीये, महत्त्व आहे ज्ञानाला, तपश्चर्येला, गुरुकृपेने मिळवलेल्या सिद्धत्वाला. व्यक्ती कुठून आली यापेक्षा ती काय बनली हे महत्त्वाचं. हे ऐकून विशेष वाटतंय. मग लहानपणी त्यांचा स्वभाव कसा असेल? असं म्हणतात की ते गंभीर, शांत असायचे, मोहमायेपासून एकदम दूर आणि सतत साधनेत रमलेले. हो, आणि हे गुणधर्म बघा ना, हे काही सामान्य मुलाचे नाहीत. हे एका परिपक्व, एका उन्नत आत्म्याचे लक्षण मानले जातात. लहान वयातच ते ज्ञानी म्हणून, सिद्ध योगी म्हणून, लोकांचं भलं करणारे म्हणून ओळखले जाऊ लागले. हेच त्यांच्या आध्यात्मिक उंचीचं प्रतीक आहे. म्हणजे गुरु आणि कठोर साधना यांच्या बळावर लहान वयातच कसे परमसिद्ध होता येतं याचं कानिफनाथ उत्तम उदाहरण आहेत. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. कानिफनाथांचं बालपण हे काही आपल्यासारखं किंवा कुठल्याही सामान्य मुलासारखं नव्हतं. मग कथा राजघराण्याची असो किंवा दैवी प्रकटनाची, त्यांचं संगोपन, त्यांचं शिक्षण हे सगळं आध्यात्मिक वातावरणात झालं. सिद्ध योगिनी आणि जालंधरनाथांसारखे मोठे गुरु त्यांच्यासोबत होते. अगदी अगदी लहानपणापासूनच त्यांचं आयुष्य हे साधनेला, सेवेला आणि आत्मध्यानाच्या शोधाला वाहिलेलं होतं. आणि याच भक्कम पायावर मग पुढे त्यांनी हजारो लोकांना योग्य मार्ग दाखवला, नाथ संप्रदायाचा प्रसार केला. त्यांचं बालपणच त्यांच्या पुढच्या महान कार्याची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. जाता जाता एक विचार येतोय मनात. कानिफनाथांचं बालपण कसं होतं? पारंपरिक कुटुंब, नातेसंबंध याऐवजी पूर्णपणे गुरु शिष्य परंपरा आणि आध्यात्मिक साधना यावर आधारित होतं. हे नाथ संप्रदायाच्या मूल्यांबद्दल काय सांगतं? म्हणजे सांसारिक गोष्टींपेक्षा आत्मज्ञान आणि गुरुभक्ती श्रेष्ठ हेच ना? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.